नवीन झालेल्या बागेचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतोय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य भारत भोसले सर, मान्य कासार साहेब, मान्य मोहिते साहेब, मान्य अक्षय जाधव, त्याचबरोबर नितीन, तुषार जोशी, त्याचबरोबर नवनाथ, आपला बबलू, सर्व बाळासाहेब गोसावी, आपले अमोल मोहिते, अविनाश कदम, त्याचप्रमाणे सर्वच शाहूपुरी विकास आघाडीचे सर्व सदस्य, आपण सर्व रांगोळी कॉलनी आणि या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्व माझ्या वडीलधारी सर्व मातांनो, त्याचबरोबर बापट साहेब, छिद्रे साहेब आणि नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, सगळ्यांच्या वतीनं पहिलं तर सगळ्यांना आपल्याला पाडव्याच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज शाहूपुरी आणि सातारा नगरपालिकेची हद्दवाढ हा एक फार म्हणजे तसा बघितला तर ज्यावेळेला विषय सुरू झाला त्यावेळेला फार प्रकर्षानं लोकांचा विरोध होता नगरपालिकेमध्ये येण्यासाठी आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही मुद्दामून गैरसमज पसरवण्याचे पण प्रयत्न या ठिकाणी होत होते। पण आपण आज बघितलंय आपल्याला जरी आधी हद्दवाढीत येताना भीती वाटत होती तरी आजची परिस्थिती बघितली तर ग्रामपंचायत असताना होणारी विकास कामं, आपल्याला मिळणार निधी आणि आज नगरपालिकेत आल्यानंतर होणारी कामं आणि इथं खर्च पडलेला निधी जो आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि आज हा सर्व जी कामं होतात ही कामं सर्व आपण राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी या सगळ्या कामांना साथ दिली, मान्यता दिली, मंजुरी दिली, मोठ्या प्रमाणावर निधी दिला म्हणून आज ही कामं आपण पूर्णत्वास नेलीत। आज आपल्या रांगोळी कॉलनीतला आज हे सुंदर असा बगीचा होतोय। अजून पण आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, ही सुरुवात आहे आणि हा बगीचा नक्कीच अजून मोठ्या प्रमाणावर आपण डेव्हलप करू। एक महत्वाचं आहे की या परिसरामध्ये अनेक ठिकाणी हाऊसिंग सोसायटी कॉलन्या झाल्या आणि ओपन स्पेसेस जे आहेत या आपण बघितलं किंवा इकडचे अनुभव जर बघितले तर काही ठराविक लोकांनी ओपन स्पेसेसवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न केला, काहींनी अतिक्रमण केली, हे अनुभव आपण घेतलेले आहेत। आणि म्हणून आज आपल्या या रांगोळी कॉलनीची ही ओपन स्पेस जी होती जी आपण डेव्हलप केली ही वाचवण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, अगदी कोर्टापर्यंत ज्यांनी लढा दिला त्यांचा पण उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे। अक्षयचं म्हणणं होतं किंवा त्यांचा उल्लेख तुम्ही करा, पण यामध्ये श्री ओक असतील, श्री अशोक भाटिया, श्री केदार नाईक, श्री धनंजय कुलकर्णी, स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब माझगावकर, श्रीमती डॉक्टर चेतना माझगावकर, त्याचबरोबर श्री भास्करजी शालगर, श्री धावडस्कर, या सर्व लोकांनी आणि त्यांच्याबरोबरच्या बाकीच्यांनी सहकार्य लक्ष देऊन ही जागा वाचवली आणि आज एवढी सुंदर अशी बगीचा आपण इथं उभा करू शकलोय। अजून पण जागा आपल्या शाहूपुरीमध्ये आहेत ज्या आपल्याला खरं म्हणजे डेव्हलप करायच्या आहेत। काही ठिकाणी आता आपण स्विमिंग पूल करतोय, हे आपल्या शहरातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल किंवा मला वाटतं एखाद्या वेळेस सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही याच्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल शाहूपुरीमध्ये होतोय। हे अतिशोक्तीनं जर मी बोलत नसलो तर 100% मला खात्री आहे की ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात नाही, पुण्यात असेल किंवा पुण्यात आहे बालेवाडी वगैरे मोठे तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असल्यामुळं, पण या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांमधला सगळ्यात मोठा सोलापूर सकट सगळ्यात मोठा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आपल्या इथं आज होतोय। त्याचं काम चालू आहे, लवकरच तो पूर्ण होईल आणि आपल्याला पण नगरपालिकेकडनं तो पोहण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईलच, नागरिकांना, मुलांना, मुलींना, पण स्पर्धा घेण्यासाठी आणि स्विमिंग किंवा पोहण्याचे जे काही सराव आहेत त्याच्यासाठी या पूलचं जे आहे ते अतिशय चांगला उपयोग आपल्याला होणार आहे।